नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने आज आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस खारघर येथे केक कापून केला. यावेळी आदरणीय रोहिणीताई खडसे यांच्या आदेशानुसार ज्या आई वडिलांना एक मुलगी आहे अशा आई वडिलांचा सन्मान करा, परिसरामधल्या अशा पालकांपर्यंत जाऊन घरी जाऊन त्यांचा सन्मान करा. तो उपक्रम आज आम्ही खारघर येथे केला. आज आमच्या ऑफिसमध्ये असे काही पालक बोलवले आणि त्यांचा आम्ही सन्मान केला आणि त्यांनी उत्साहाने आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परिसरामध्ये आम्ही 4 दिवस आम्ही हा उपक्रम करणार आहे. ज्या ज्या आई वडिलांना एकच मुलगी आहे अशा मुलीचा आणि आईचा आम्ही सन्मान करत आहोत. आदरणीय पवार साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांसाठी महिला धोरण एक कायदा तयार केला आणि महिलांसाठी आरक्षण दिले. त्या आरक्षणावरती महिलांनी खूप मोठा लाभ घेतला आणि जेव्हा आदरणीय सुप्रियाताई सुळे या मंत्री झाल्या तेव्हा पवार साहेबांना कुठेतरी वाटलं की आपली मुलगी मंत्री होते तर गरीब शेतकऱ्याची आणि सर्वसामान्याची मुलगी सुद्धा मंत्री व्हावी, म्हणून पवार साहेबांनी महिलांना आरक्षण देऊन आज कित्येक महिला मंत्री झालेल्या आहेत. कित्येक महिला उच्च शिक्षण घेऊन उच्च स्तरावरती पोहोचल्या. महिलांनी एक व्यासपीठ तयार करून दिलं आणि आज महिला स्वतः सक्षम झालेल्या आहेत. याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून पवार साहेबांनी सुप्रियाताईंचा आभार मानतो आणि आज सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपक्रम राबवला आणि मुळात सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो हा उपक्रम हाती घेतला आणि बाकी सर्व लोकांना पण त्यांनी इन्व्हॉल्व केलंय, तो खूपच वाखण्याजोगा आहे. आणि असंच मुलींना प्रोत्साहन मिळो आणि मुली आणि मुलांमध्ये कोणताच भेद नसावा ही खूपच चांगली कल्पना आहे आणि ही पूर्ववत व्हावी आणि अशीच राहावी. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही एनसीपी ऑफिस मध्ये राजेश्री ताईंनी जो उपक्रम केला तो सुप्रियाताईंचा वाढदिवस, पण त्यामध्ये त्यांनी एक धोरण ठेवलं होतं की ज्यांना एकच मुलगी आहे त्यांचा सत्कार करणं. ही खूप अभिमानास्पद गोष्ट होती आणि त्यानिमित्त आज आम्हाला दोघांना त्यांनी बोलून आमचा आदर सत्कार केला आणि आज खरंच मला अभिमान वाटतो की एक मुलगी आहे. तर समाजामध्ये हे कोणालाही मान्य नाही की एकच मुलगी असणं, पण आज आमच्याकडे एक मुलगी आहे, ती उच्च शिक्षित आहे. त्यामुळे राजेशताईंनी आम्हाला बोलवलं, सुप्रियाताईंचा वाढदिवस साजरा केला आणि आमचा सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.